मला सवय नाहीये ना, म्हणजे क्लिफर्ड रोज येऊन माझं बनवून देतो ब्रेकफास्ट अँड ऑल. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. सो आजचा माझा ब्लॉग असणार आहे सोलो ब्लॉग, आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझी होल 9 to 5 लाईफ. पूर्ण नाही दाखवता येणार 9 to 5, लाईक ऑफकोर्स मी ऑफिसमध्ये शूट नाही करू शकत, पण सध्या मी रेडी झाले ऑफिससाठी आणि आता आपण खाली जाऊ, पटकन ब्रेकफास्ट बनवू. माझा अजून लंच पॅक करायचं बाकी, लंच पॅक करू, स्नॅक्स पॅक करू आणि आपण जाऊ ऑफिसला. सो चला पटकन. आणि ना खाली काहीतरी काम पण चालू आहे. तर आज पहिल्यांदा मला इतक्या सकाळी 7:45 वाजता लोक दिसले खाली. इथे युजली असं कधीच होत नाही. सो चलो, पंखाही बंद करायचा आहे. चलो गाईज. तुम्हाला टीव्हीवर आमच्या देवाचे गाणे ऐकू येतील सकाळी सकाळी, कारण की दिस इज मॅन्डेटरी. हनुमान चालीसा इज ऑल्सो मॅन्डेटरी. लेट्स गो, लेट्स प्रिपेअर सम ब्रेकफास्ट. मी पहिले बनवणार आहे अवाकाडो टोस्ट, कारण आता क्लिफर्ड नाहीये, सो आय हॅव टू मेक. गॅस कधी लागली मला, तर मी किचनमध्ये काम करण्याचा लागेल. आणि नाही, आता वाजलेले आहे अराउंड 7:45 आणि मी मोस्टली 8:15 पर्यंत ऑफिसला जाते, मी आणि क्लिफर्ड, कारण की आम्ही 4:30ला निघतो. 4:30 वर 5ला निघतो, डिपेंडिंग ऑन वर्क आमचं, पण मोस्टली 5च्या नंतर नाही निघत आम्ही. इकडे सगळे लोक पण काय करतात, इकडे सगळे लोक ना खूप लवकर येतात ऑफिसला. तर मी आता पटकन ब्रेड भाजते, माझा लंच पॅक करते. हा गाईज, आणि मी म्हणत होती की इथे ना लोक खूप लवकर येतात ऑफिसला. लाईक माझ्या ऑफिसमध्ये तर मला काही लोक 7:30ला दिसतात. मी कधी गेलेली नाहीये, पण आय नो ते येतात म्हणून, कारण की ते मग 3-3:30 नंतर चालले जातात. सो मी काल रात्री बनवला होता पराठा. सो हा आहे माझा लंच. अवाकाडो नाही तर फायर अलार्म वाजते. मी स्नॅक्ससाठी मी घेतलेला आहे चेरीज. इथे करंटली चेरीज खूप सीजनल फ्रूट आहे. सो चेरीज, पराठ्यासोबत ऑफकोर्स दही. तुम्हाला असं होतं का की मला असं तुम्हाला सकाळी सकाळी काहीच सापडत नाही, आणि ना मला सवय नाहीये ना, म्हणजे क्लिफर्ड रोज येऊन माझं बनवून देतो ब्रेकफास्ट अँड ऑल. माझा टिफिन पॅक करतो, माझा ब्रेकफास्ट बनवून देतो, आणि नाव मला म्हणून सकाळी सकाळी ना घरात काहीच सापडत नाहीये. आणि माझ्या लंच सोबत मी घेणार आहे सॅलड ॲज वेल, काकडी. कारण ना उन्हाळ्यामध्ये बॉडीला थंड ठेवणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. मस्त थंड आहे काकडी. चाकू कुठे, चाकू. हा तर गाईज, मी तुम्हाला म्हणत होती इथली लोक ना फॅमिलीला खूप इम्पॉर्टन्स देतात. म्हणजे ऑफिस मधले तर ते खूप लवकर ऑफिसला येतात, म्हणजे 7-7:30ला. 7 लोक येणं चालू होतात, 7ला लोक येतात, आणि 3 नंतर ऑफिसला हळूहळू खाली होतं. म्हणजे पटकन सकाळी येतात, पटकन त्यांचं काम करतात आणि ते चालले जातात. म्हणजे 6 पर्यंत तर तुम्हाला डच ऑफिसमध्ये तर कोणीच नाही दिसत. लाईक खूप रेअर एखादा दिसत. मीच काही थांबलेली नाही म्हणून मी बघितलेलं नाहीये. आणि आज मी बनवणार आहे अवाकाडो. तर मी तुम्हाला सांगणार आहे माझी रेसिपी. मी क्लिफर्डचीच कॉपी करणार आहे, पण तरी पण ऑफकोर्स पहिली तुम्हाला पाहिजे मस्त पिकलेला अवाकाडो. आय थिंक आपण इथे बनवतो म्हणजे तुम्हाला जास्त दिसेल. अवाकाडो आता यांनी स्मॅश करूया, जे मी इंडियाहून घेऊन आलेले. अँड दिस इज फॉर पावभाजी, आय नो, पण आम्ही अवाकाडोसाठी वापरतो. आणि गाईस, तुम्हाला वरतून दाखवलं ना ते साईडच्या घरात काहीतरी काम चालू आहे, तर लोक आलेले म्हणून. आम्ही ना आमच्या एका खूप आधीच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे अवाकाडो टोस्टची पण रेसिपी, तर तुम्ही ती सुद्धा बघा. आणि ती नसेल बघितली तर आता ही वाली बघा, जी मी बनवते. आणि जी छान नाही झाली तर मला ब्लेम करायचं नाही.
बिकॉज आय एम नॉट दॅट गुड कुक, बट आय विल ट्राय माय बेस्ट. आता आपण टाकूया थोडस लिंबू, मीठ, सॉरी ब्लॅक पेपर. जर क्लिफर्ड हा ब्लॉग बघत असेल ना, क्लिफर्ड म्हणाले हिने हे का पहिले टाकलं. मीठ, मिक्स करूया. थोडी कोरिअँडर पावडर, इंडियन डबा. कडू बनलेले आहे आणि मी चव घेऊन बघते. मी एकटीच खाणार आहे म्हणून मी उष्ट करू शकतो. लिपट एवढं भारी नाही झालं, पण ठीक आहे, काम चलाव. म्हणजे मी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या करते कॉफी अँड ब्रेकफास्ट. माझ्या एका ब्रेडसाठी आवाकाडू जास्त आहे, पण आता लावून टाकू आपण. रेडी विदाउट स्प्रिंगल्स इट्स इनकम्प्लीट. याच्यात आहे तीळ, चिया सीड्स आणि अजून एक कोणती तरी सीड. आणि मी असं नाही घेऊन जाणार, मी असं एकामेकावर ठेवणार आणि सँडविच. इथेच काढता. रेडी. सो आपल्याकडे आहे चेरीज, ज्या मी 4 वाजता खाईल, जे मी आता ऑफिसमध्ये जाऊन खाईल. सँडविच, लंच, सॅलड, पराठा, दही. लेट्स गो. आणि पराठा पण विथ पनीर अँड दाल आहे. ओके, दाल उरली होती माझी कालची, तर मी त्यामध्येच टाकून पराठा बनवला. तर इट्स ऑल्सो हॅज प्रोटीन. दही पण ग्रीक योगर्ट, प्रोटीन. दिस इज नॉट प्रोटीन बट दिस इज ऑल्सो गुड. आणि फ्रूट. सो पटकन आता ऑफिसला जाऊ. आणि निघाले मी. आणि गाईज, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, पण मी या हिल्स घालून सायकल चालवणार आहे. ही माझी सायकल. आणि ना, घरापासून ना आमचं म्हणजे माझं ऑफिस आहे फक्त 3.5 किलोमीटर. तर ट्रॅम पण आहे, पण मी युजली ट्रॅम नाही घेत, कारण की ना मग खूप लेट होऊन जातो. सायकल कशी इट्स व्हेरी कन्व्हिनियंट. आणि माझी सायकल इलेक्ट्रिक असल्यामुळे मला बिलकुल काहीच इश्यू नाही आहे. म्हणजे मी तर बूस्टवर नेते लिटरली. जर तुम्ही आमचा मागचा ब्लॉग बघितला असेल, एक सायकल डेटवाला, तर त्यामध्ये मी आणि क्लिफर्ड तर 12-13 किलोमीटर गेलो होतो. पण क्लिफर्डने मॅन्युअल सायकल चालवली आणि मी चालवली होती इलेक्ट्रिक वन, म्हणजे माझी ही. कारण माझी सायकल जर बूस्टवर केली ना, तर बूस्टवर इट्स लिटरली म्हणजे 15-20 किलोमीटर पर आवर काइंड ऑफ चालते. बाहेरही गरमच आहे, पण थोडी हवा चालू असल्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि सगळे लोक ना सकाळी सकाळी ना, माझं ऑफिस माहिती का युनिव्हर्सिटी जवळ आहे, तर सकाळी सकाळी सगळे स्टुडंट असतात. आणि हे बघा, आता माझी सायकल आहे बूस्टवर, म्हणजे एकदम हाय स्पीड की काहीच कष्ट नाही. मस्त वारं पण लागतं आणि मी ऑफिसला पोहोचून पण जाते विदिन 5-10 मिनिट्स. आणि गाईज, सायकल रूटच्या तिथे जर झेब्रा क्रॉसिंग असली ना, तर तुम्हाला झेब्रा क्रॉसिंगसाठी थांबावंच लागतं. ओके, जर तुम्ही गाडी जरी 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, सायकल असो, फर्स्ट प्रायोरिटी चालणारे लोक असतात, देन सायकलवाले असतात आणि देन नॉर्मल गाडीवाले असतात. आलो यार, मी आहे चढावर, पण मला बिलकुल चढ फील नाही होते. खूप ऊन आहे. हे बघा, तुम्हाला ही मागची बिल्डिंग कधी कधी आमच्या ब्लॉगमध्ये दिसली असेल, जेव्हा त्या जुन्या घरात होतो आम्ही. आणि गाईज, अशा प्रकारे विदिन 10 मिनिट्समध्ये ऑफिसला पोहोचलेले आहे. तर भेटूया थोड्या वेळाने, कारण की आता मला काम पण तर करावं लागेल ना. ऑफिसमध्ये जाऊन मी ब्लॉग नाही करू शकत ना. आणि गाईज, फायनली कॉर्पोरेट मजदूरची मजदुरी संपलेली आहे. घरी चाललेली आहे मी. घरी नाही, ॲक्च्युली मला थोडंसं ना शॉपिंग करायची आहे. सो मी शॉपिंग करायला चाललेले आणि मी रस्त्याचा विचार करू लागले की मी कुठून जाऊ. आणि खूप खूप गरम आहे. काय माहित नेदरलँड्समध्ये तुम्ही न्यूज बघितल्या का, की युरोपमध्ये ना हीट वेव्स पण येणार आहे. खूप गरमी आहे. म्हणजे असं जाताना पण ना, असं सायकलवर पण असं ना गरम वारं लागतंय. आपण ना नदीच्या काठून घेऊया.
आणि या साईडला आहे नदी. आणि बघा वरतून पण पूर्ण झाडांनी कव्हर केल्यामुळे ना एवढं गरम नाही वाटत आता. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या ऑफिसमध्ये पण इवन लाईक अराउंड 30-40% म्हणजे मी कमी सांगते कारण मला शुअर नाहीये, लोक सायकल करतात. म्हणजे इथले लोक सायकल खूप प्रेफर करतात बिकॉज इट्स व्हेरी कन्व्हिनियंट आणि खूप इझी आहे ना. तर आमच्या ऑफिसमध्ये असं आहे की कोणी कितीही मोठ्या पोस्टवर असं नाहीये की मग ते सायकल घेऊन येणार, सगळेजण सायकलवर येतात. आणि मोस्टली उन्हाळ्यामध्ये तर सगळे लोक सायकलवर येतात. मी ना तुम्हाला साईडला थांबून वेदर दाखवते. आणि हे बघा इथे ना काही लोक पाण्यात पण चालले. मी चाललेले आहे H&M मध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी, थोडंसं काहीतरी बघण्यासाठी. अजून फिक्स नाही मी काही घेईल का, बट लेट्स सी, काही आवडलं तर घेऊ. कारण उद्या माझ्या ऑफिसची आहे समर पार्टी आणि उद्याचं टेम्परेचर तर ते म्हणताय की 36 डिग्री असणार आहे, म्हणजे आजपेक्षा जास्त. H&M मध्ये चालू आहे सेल आणि मी एवढे मोठे कपडे घेतलेले नाहीये, ट्राय करणार आहे. लेट्स सी. H&M मध्ये ना सेल चालू असल्यामुळे त्यांनी अशी वॉर्निंग पण लिहिलेली आहे. हे बघा की एका टाइमला फक्त 8च आर्टिकल अलाउड आहे. आणि मी बरोबर 8 घेतले. आणि मी सगळे कपडे ट्राय केले, मला काहीच नाही आवडलं. आता माझ्याकडे उद्या घालण्यासाठी काहीच नाही आहे ऑफिसच्या पार्टीसाठी. म्हणजे मला ना घरातलंच काहीतरी रियूज करावं लागेल. आणि मी क्लिफर्डला फोटो पाठवले, तो म्हणतो हा छान नाही. आणि त्या नादात वाजले 6 आणि इथे H&M बंद होतं 6 वाजता. तेवढ्या वेळात घाईमध्ये काहीच घेतलं नाही गेलं. आणि आज असं झालं की माझ्याही लक्षात नाही आलं आणि मी ऑफिसमधून थोडंसं लेट निघाले. बट नाऊ लेट्स गो होम. आता नाही आवडलं तरी काही ऑप्शन नाही, इट्स ओके. मी बघते उद्या काय घालायचं. आणि मी पोहोचलेले आहे घरी. आणि मला मागून एंटर केल्या दिसले आमचे क्यूटचे ॲपल्स. ॲपल का नाही दिसू लागले? ॲपल्स. हे आहे ग्रीन ॲपल आणि खूप सारे छोटे ॲपल आलेले. आणि या वीकेंडला ना मी या झाडाचं पण काहीतरी करणार आहे, म्हणजे यांना पण रेड ॲपल येतील. गाईज, मी घरात आले आणि मला ना दाराच्या बाहेर एक पार्सल दिसलं आणि माझ्यात एवढा किडा आहे की मी आल्या चेंज पण नाही करायचं, म्हटलं पार्सल खोलून बघू. तुम्हालाही दाखवते यामध्ये काय आहे. बघूया आपण काय आलंय. ओके, पुढच्या वेळेस ऑर्डर केल्यावर 5% डिस्काउंट पण आहे. आणि क्लिफर्डने ऑर्डर केलेले आहे माझे फेवरेट मखाना, कारण क्लिफर्डला माहिती आहे मला मखाना खायला खूप आवडतात. 1 3 4 आणि 5. आणि आम्ही ऑर्डर केलेलं आहे. हे पण ऑर्डर केलं तर मला माहितीच नव्हतं. आणि हे काय? हे आहे तूप. हे काय? अचार, डाळ, ही पण डाळ. आणि गाईस, हे आमचं महिन्याभराचं सामान नाहीये बरं. म्हणजे आम्ही जेवढे पण 2-3 महिन्याचं सामान आहे हे, पण आम्ही एका ऑनलाईन ऍपवरून ऑर्डर करत होतो, म्हणून तिथे 2-2 किलोचे पॅकेट येतात, म्हणून आम्ही 2 किलोचंच पॅकेट एकदाच घेतलं. अयो, साबुदाणा छोटा वाला आला. मला तो मोठावाला पाहिजे होता, कारण हा तर नायलॉन साबुदाणा आला. खूपच छोटा आहे हा, असे इतकुसा. डाळ आणि फायनली पोहा. तर चला आता फ्रेश होते मी. झालं आपलं सामान बघणं. म्हणजे मला एवढी क्युरियोसिटी आहे की मी आल्यावर म्हटलं पहिले सामान बघू काय काय. आणि मे बी हे बनवून पण खाते. गाईस, तर ना मी असं टाइमपास बसलेले होते टीव्ही बघत, आणि ना मला काहीतरी एक इन्सिडेंट आठवला. तर मी म्हटलं तो इन्सिडेंट मी तुमच्यासोबत पण शेअर करते. सो आज ऑफिसमध्ये काय झालं, आमची एक मीटिंग होती. आमची मीटिंग संपली आणि त्यानंतर ना मीटिंगला 15-20 मिनिटं बाकी होते.
मग करंटली फिफा वर्ल्ड कप चालू आहे ना, मग हे लोक ना जनरल डिस्कशन करायला लागले की पॉइंट्स टेबलवरती कोण वरती आहे, कोण खाली आहे, आणि उद्या कोणाची मॅच आहे, अपकमिंग कोणाची मॅच आहे. मग नंतर त्यांनी बघितलं की मी माझं माझं काम करत होते. ओके, माझं लक्षच नव्हतं. मग ते नंतर मला येऊन मला विचारता की मध्ये म्हणता, तुमची टीम नाहीये का इंडियाची? मी म्हटलं नाही, इंडियाकडे फुटबॉल टीम नाहीये. मग माहितीये का तो मला कसा म्हणतो, म्हणजे तो व्यक्ती मला कसा म्हणतो, तो मला म्हणतो तुम्ही तर वर्ल्ड मधल्या सर्वात पॉप्युलेटेड कंट्रीमध्ये येता आणि तुमच्याकडे तुमची फुटबॉल टीम नाहीये. माझं रिएक्शन असंच होतं की मी याला काय सांगू आता. पण गाईज, असं ऑफेन्सिव्ह वे मध्ये नाही बोलला तो. ऍक्च्युली तो एकदम असं कॅज्युअली बोलला आणि मला पण असं फ्रेंडलीच वाटलं. पण मी माहिती का काय रिप्लाय दिला मग नंतर, म्हणलं सून आमची पण इंडियाची पण टीम येईल एक दिवस फिफामध्ये. बट लेट्स सी गाईज, वोट करा लवकर. होप सो की इंडियाची पण फुटबॉल टीम बनेल आणि इंडिया सुद्धा फिफा वर्ल्ड कप खेळेल. सो मला हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. मी आता तशी बसलेली होते टीव्ही बघत, मग म्हटलं तुम्हाला थोडंसं हॅशटॅग ज्ञान दिलंच पाहिजे. सो गाईज, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, माझा फर्स्ट सोलो व्लॉग आवडला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. आणि पुढचा व्हिडिओ बघा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की क्लिफर्ड कुठे गेलाय. कारण की तुम्हाला आज आजूबाजू इथं तिथं नाही क्लिफर्डचा आवाज येणार, नाही क्लिफर्ड कुठे मी सांगितले. सो कमेंटमध्ये गेस करा की क्लिफर्ड कुठे गेलाय. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढचा ब्लॉग तर बघाच. सो बाय, गुड नाईट.